मला विशेष आवडली याचं कारण म्हणजे मला स्वतःला असलेली अध्यात्माची आवड. अध्यात्म म्हणलं की खूप मोठा विषय आहे. आपण खूप आता जो त्याचा अर्थ आपण घेतो तशा अर्थानं नाही, तर केवळ मोक्षप्राप्ती, आपला जन्म का झाला आहे, आपण काय जगतोय, आपल्या जीवनाचं काय फलित आहे, अशा प्रश्नांना मला नेहमी म्हणजे मी शोध घेत असते अशा प्रश्नांचा. आणि मग तशावर काही वाचनात आलं की मला खूप आवडतं. तर तशीच ही कविता मला वाटली म्हणून मला विशेष आवडली. कवितेचं नाव आहे विझवून दीप सारे. विझवून दीप सारे मी चाललो निजाया. विझवून दीप सारे मी चाललो निजाया. आता अशाश्वताची उरली मुळीन माया. सगळे दीप विझवून मी आता निजाया चाललो, म्हणजे माझ्या सगळ्या इच्छा आकांक्षा स्वप्न मी काही माझ्या जीवनात पाहिली होती ती आता बघण्याची वेळ आता राहिलेली नाहीये, किंवा ते पूर्ण झालेत, किंवा ते मी विझवले, त्याची मी इच्छा आता ठेवलेली नाही. आता मी निजायला चाललो, म्हणजे मी आता मुक्तीच्या मार्गाकडे चाललो, मी आता कायमची विश्रांती घ्यायला चाललो, अशा अर्थ मला त्याचा वाटतोय. आता अशाश्वताची उरली मुळीन माया. जे अशाश्वत आहे, जे अनित्य आहे, जे कधीतरी त्याचा नाश होणार आहे, अशा सगळ्या ह्या संसारातल्या मायारूपी सगळ्या गोष्टीमध्ये आता माझं मन रमत नाही आणि आता याकडे माझं मन ओढ घेत नाही, म्हणून उरली मुळीन माया असं ते म्हणतात. मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे. किती सुंदर त्यांच्या ओळीत बघा. ते म्हणतात की ह्या संसारातले ह्या मायेचे सगळे रंग मी बघितले, सगळा आनंद उपभोगला, अनुभव घेतले, सगळं काही मी केलं. आता वेगवेगळे रंग बघितले. रंग म्हणले की आपल्याला वेगवेगळ्या भावभावना सगळंच येतात आयुष्यातले रंग. मी पाहिले तयाचे वेल्हाळ रंग सारे, तेव्हाच शाश्वताचे मी हेरिले इशारे. आणि त्या रंगामधून कुठंतरी मला शाश्वत जे नित्य, जे कधीच संपणार नाही, जे कायम आहे, त्याला आपण काही नाव देऊ, तो मला कुठंतरी इशारे करत होता आणि ते इशारे मी हेरले. ती ओढ मला लागत होती अधूनमधून. हे सगळे वेल्हाळ रंग मी पाहत असताना माझं मन तिकडे ओढ घेत होतं. आणि तेव्हाच शाश्वताचे मी हेरिले इशारे. स्वरशब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी. ही थोडीशी ओळ मला यावर वाटली. स्वरशब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी, आजन्म ओविली मी त्यांची प्रसन्न गाणी. म्हणजे मी या जगात वावरत असताना अनेकांचे शब्द मी ऐकले, ते शब्द मी वेचले. प्राणी म्हणजे मानव प्राण्यामुळे म्हणा, किंवा जे काही निसर्गामध्ये मला दिसलं ते सगळं मी घेण्याचा प्रयत्न केला आणि ते शब्द अक्षरशः मी ओवले आणि त्यांची मी प्रसन्न गाणी गायली. म्हणजे मी आयुष्यामध्ये कधी दुःख केलं नाही, मी आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला. स्वरशब्द वेचलेले शोषून सर्व प्राणी, आजन्म ओविली मी त्यांची प्रसन्न गाणी. शोषून हा शब्द किती अर्थपूर्ण वाटतो, की घेण्याचा भाव किती आहे त्यांच्यामध्ये. शोषणं म्हणजे अगदी त्याच्यात सगळंच घेणं, आपण शोषण घेणं ज्याला म्हणतो, म्हणजे इतका घेण्याचा भाव किती आहे. आणि मग मी त्याच्यातून गाणी परत गायली, म्हणजे मी आनंदाने जगण्याचा प्रयत्न केला. पुढच्या ओळी अशा आहेत. ध्वनी त्यातून कुणी आगळा निघाला. ध्वनी त्यातून कुणी आगळा निघाला, त्याचाच छंद आता या लागला जीवाला. हे सगळं वेचलं, हे सगळं शोषलं, गाणी गायली, आणि आता त्याच्यातून जो स्वर निघालाय ना, जो ध्वनी निघालाय, तो इतका वेगळा आहे, ह्या संसारातून वेगळा आहे, आणि मला त्याचीच ओढ लागली. आणि तो कोणता आहे? त्याचाच छंद या लागला जीवाला. आता एकच ध्यास, एकच छंद माझ्या जीवाला लागलाय असं ते म्हणतात. खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा. उपभोगली सगळी नाती, सर्व प्रकारची नाती मी आनंदाने उपभोगली, त्याचा आनंद घेतला, ती जगलो मी सगळी नाती, सगळे नाते संबंध मी पाळले, सगळं काही केलं. खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा. आता इतका निराळा आहे त्यांच्यापासून की मी त्याच्यात आता गुंतत नाही. आता ते कुठल्या वयाच्या स्टेजला आहेत हे मी सांगू शकत नाही, कारण मी थोडा अभ्यासाचा केला असता, थोडं वाचलं असतं की नेमकं कोणत्या वयाला त्यांनी कविता लिहिली, तर मला नक्की सांगता आलं असतं की काय नेमकं त्यांचा विचार आहे. कदाचित शेवटी लिहिली आहे काही कविता असं आपल्याला भाव वाटेल. बाबा भुरकर खेळून सर्व नाती उरलो पुन्हा निराळा. आता इतका निराळा उरलोय ना, मी त्याच्यात आता गुंतत नाही. उरलो पुन्हा निराळा, लंघून राहिलो मी माझ्याही संचिताला. संचित प्रारब्ध, माझंच जन्म, माझंच कर्म जे साचलं जातं, त्याच्या सुद्धा पार गेलोय मी आता. लंघून राहिलो मी माझ्याही संचिताला, म्हणजे मी त्यातही आता गुंतत नाही. आणि शेवटच्या ओळी अशा आहेत. मिळू द्या मला मुळाशी, मिळू द्या मला मुळाशी, सारी मिटून दारे. सगळी दारं बंद करून मला माझ्या मुळाशी जायचंय. म्हणजे जे माझं मूळ आहे, जिथून माझा जन्म झालाय, जिथं माझा शेवट होणार आहे, ते एकच कुठलं तरी ठिकाण आहे, त्याच ठिकाणी मला असं जायचंय आणि मला जाऊ द्या आता. मिळू द्या मला मुळाशी, सारी मिटून दारे. मुकाट वारी यांनो थोडे मुकाट वारे. मुकाट वारी यांनो थोडे मुकाट वारे. मुकाट म्हणजे मुक्त, मोकळे सुटलेले, ज्याला बंधन नाही कसलंच, असा वारा जो मला थांबवतोय, जो माझ्यावर बंधन घालतोय. आता नको माझ्यावर बंधन घालू, तू आता मुकाट हो, तू शांत हो आणि मलाही शांत होऊ दे, असंच जणू काही त्यांना म्हणायचंय, असं मला या कवितेतून वाटतंय. मी त्याचा अर्थ अजून पाहिलेला नाही, खरा अर्थ काय अजून मी शोधलेला नाही, पण मला जो अर्थ वाटला माझ्या प्रेरणाने सांगण्याचा प्रयत्न केला.